लोणंदमध्ये आलाय तुम्ही, कृषी प्रदर्शन आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा सातारा जिल्हा मानला जातो आणि त्यानंतर आज चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदा लोणंद नगरीमध्ये येत आहे। काय वाटतं एकूणच लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं? इथं आल्यानंतर लोकांना जेव्हा मी भेटलो आणि तसंच गाडीतून जात असताना लोकांच्या चेहऱ्यावरच्या हावभाव बघितल्यानंतर पवार साहेब आणि पुरोगामी विचारावर प्रेम करणारा हा सगळा परिसर आहे। लोकांमध्ये बदल काही झालेला नाही, काही प्रमाणात नेत्यांमध्ये नक्कीच झालाय आणि येणाऱ्या सर्व लढती कदाचित असं दिसतंय की नेते विरुद्ध सामान्य लोक आणि सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे नेते जसं आदरणीय पवार साहेब यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। इथं येऊन घरी आल्यासारखं वाटतंय। अजितदादांनी काय त्या वक्तव्याचा निषेध अनेक सामान्य लोकांनी केलेला आहे। खरं तर हे बदललेले दादा हे काय आम्हाला ओळखू येत नाहीत। पूर्वीचे दादा हे वेगळे दादा होते। शेतकऱ्यावर अन्याय झाला तर बीजेपीवर बोलणारे दादा हे आम्हाला माहिती आहेत। युवांवर अन्याय झाल्यानंतर बीजेपीच्या विरोधात बोलणारे दादा आम्हाला माहिती आहेत। स्वतःला जे वाटतं योग्य वाटतं तसं बोलणारे दादा आम्हाला माहिती आहेत। मोठ्यांचा आदर ठेवणारे दादा आम्हाला माहिती आहेत। पण हे नवीन दादा जे बीजेपीच्या जवळ गेलेले आहेत आणि आज बीजेपीची भाषा बोलत आहेत, सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत, युवांबद्दल बोलत नाहीत, थोरांचा मान ते ठेवत नाहीत, हे दादा आम्हाला ओळखीचे वाटत नाही। वाईट वाटतं। भाजपला ते गेले 60 वर्ष जमलं नाही, ते जवळच्याच लोकांना वेगळं करून त्याचा वापर करत भाजप पवारांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरलेला आहे। पण पवार साहेबांबरोबर सामान्य लोक आहेत, दादांबरोबर बऱ्यापैकी लाभार्थी आहेत। त्यामुळे हा जो लढा आहे तो सामान्य लोक विरुद्ध लाभार्थी नेते असा हा पुढचा लढा असणार आहे। दादा, अजितदादांनी काही वेळापूर्वी बारामतीत बोलत असताना सांगितलं की पक्ष चोरला नाही तर तो आता रितसर मिळालेला आहे, आम्ही पक्ष चोरलेला नाही। आता इलेक्शन कमिशन भाजपच्या विचाराने चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता पक्ष कोणी चोरला, साहेबांबरोबर अनेक वर्ष आपण काढल्यानंतर साहेबांना आपण का सोडलं, कशासाठी सोडलं, काय अडचणी आपल्या होत्या हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आज दादा फक्त स्पष्टीकरण देत आहेत। ज्यांच्या कुठल्याही सभेमध्ये त्यांना हेच सांगावं लागतं की साहेबांना का सोडलं। त्यामुळे मला असं वाटतं की आता पवार साहेब बोलतात की शेतकऱ्याला काय महत्त्वाचं आहे, युवांना काय महत्त्वाचं आहे आणि जे आज सत्तेत गेलेत ते कसे योग्य हे सांगण्यामध्ये त्यांची लोकसभाही जाणार आहे, विधानसभाही जाणार आहे आणि नंतर कळेल त्यांच्या हातामध्ये काही मिळालेलं नाही। बारामतीमधून सुनीता पवारांना लोकसभेची उमेदवारी आता मिळण्याचे संकेत दिसतात। त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे। जेव्हा काही दिवसांपूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या वयाबद्दल साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन दुर्दैवाने आपल्याच दादांनी तिथं बोलल्यानंतर त्यावेळेस मी सांगितलं होतं त्या सभेतून एकच कुठेतरी एक अंदाज येतोय दादांच्या घरातूनच कुणी ना कुणीतरी लढेल। आता स्पष्ट होत चाललंय सुनित्रा वहिनी या लढणार आहेत सुप्रियाताईंच्या विरोधात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।